नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या एका गावामध्ये अतिशय मन सुन्न करणारी घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणारी आणि नात्यांच्या नावाला कलंक पुसणारी अशी घटना या करमाळा तालुक्यामध्ये घडली. अक्षरशः या घटनेमध्ये सख्खा बापच काळ बनून आला आणि त्याने आपल्या 2 मुलांचा घात केल्याची हृदय सुन्न करणारी घटना समोर आली. या बापानं त्याच्या 2ही मुलांना विहिरीमध्ये ढकलून त्यांचा शेवट केलाय. जाणून घ्या नेमकी ही घटना कधी घडली आणि एका बापानं अशा पद्धतीचं सैतानी कृत्य का केले ते. पोटच्या 2 जुळ्या मुलांना विहिरीत टाकून बापानंच त्यांची हत्या केल्याची धक्कादायक व सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या कित्तूर गावामध्ये घडले. शिवांश वय वर्षे 7 व श्रेया जाधव वय वर्षे 7 अशी या दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. सुहास ज्ञानदेव जाधव वय वर्षे 32 असे या निर्दयी बापाचं नाव आहे. करमाळा तालुक्यातील झरे येथे जाधव हा विद्युत ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून राग आल्याने त्याने काल सकाळी आपल्या पोटच्या 2 मुलांना रेल्वे स्टेशन शेजारी असणाऱ्या विहिरीत फेकून त्यांची हत्या केली. हे कृत्य केल्यानंतर त्याने काही वेळातच घरी फोन करून हा सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर सर्वजण विहिरीकडे धाव घेत गेले. मात्र तोपर्यंत सर्व काही संपलं होतं. मृत शिवांश आणि श्रेया हे दोन्ही बहीण भाऊ कित्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 1लीच्या वर्गामध्ये शिकत होते. आरोपी सुहास जाधव हा झरे येथील 3311 kV वीज उपकेंद्रामध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीला होता. जाधव कुटुंबाकडं बागायती शेती असल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली. ज्या विहिरीमध्ये सुहास जाधव यानं आपल्या 2 जुळ्या मुलांना ढकलून दिलं त्याच विहिरीत 8 ते 9 वर्षापूर्वी त्याचा भाऊ पप्पू जाधव याचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता. सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी वडील सुहास जाधव याचे घरी किरकोळ वाद झाले. रागाच्या भरात आणि मानसिक ताणतणावाच्या भरात त्याने मुलगा शिवांश आणि मुलगी श्रेया या दोघांना शेतात घेऊन त्यांना विहिरीत ढकलून दिलं. यानंतर त्याने स्वतः देखील कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी तिथून दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने पळून गेला होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन्ही मुलावर कित्तूर तालुका करमाळा येथे रविवार दिनांक 11 रोजी दुपारी शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शिवांश सुहास जाधव, श्रेया सुहास जाधव या मृत्यू झालेल्या जुळ्या बहीण भावांचे अंतिम संस्कार स्वतः त्यांच्या आजोबांनी केले आणि यावेळी सर्वच जणांचे डोळे पाणावून गेले आणि हृदय विहेलावून गेलं.